मधुरा ऐक ना, बोला की. अगं चिकनची काहीतरी वेगळी डिश कर ना. करते की, मस्त कुरकुरीत. फ्राईड चिकन, आहा हा, मंथनचं तर फेवरेट आहे. बघा काय दिसतंय, जबरदस्त रंग येतो, टेक्स्चर येतो आणि चव तर बहारदार. नमस्कार, मी मधुरा. मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. आज आपण आहे ना, बाहेर कॅफेमध्ये मिळतं ना त्यापेक्षाही भारी घरच्या घरी चिकन पॉपकॉर्न करणार आहोत. आणि हे चिकन पॉपकॉर्न आतमध्ये पण रसरशीत आणि ज्युसी राहावं तळल्यानंतर, त्यासाठी खूप साऱ्या टिप्स आहेत. तर सगळ्यात आधी अशा छान छान रेसिपीसाठी मधुराज रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा. अर्धा किलो बोनलेस चिकन किंवा चिकन ब्रेस्ट घेतलेलं आहे स्पेसिफिकली. तर दुकानदार आहेत ना, तुम्हाला याचे हवे तसे तुकडे पण करून देतात, पण मी हे असं बोनलेस चिकन आणलेलं आहे. हे 3 ते 4 वेळा पाणी असं स्वच्छ होईपर्यंत धुवून घ्यायचं. चिकन स्वच्छ धुवून झालं की याचे आहेत ना 2-2 इंच लांब किंवा 1.5 ते 2 इंच लांब असे छोटे छोटे चंक साईजमध्ये पीसेस कट करूयात. आणि याला छानपैकी आपण मॅरिनेट करूयात. तर मॅरिनेशन करण्यासाठी घरातले जे हाताखाली मसाले असतात ते घेणार आहोत. पण हे सगळे मसाले का घालायचे हेही तुम्हाला सांगते. आता चिकनवर सगळ्यात आधी आपण घालूयात लसूण 1 चमचा. किसलेला लसूण आहे, 4-5 लसूण पाकळ्या किसून घेतल्यात. लिंबाचा रस. आता लिंबाच्या रसामुळे काय होतं ना, हे चिकन आहे यामध्ये जे फायबर असतात ते ब्रेकडाऊन व्हायला मदत होते. आतलं जे प्रोटीन आहे ते तळल्यानंतर स्टिफ होत नाही, म्हणून इथे लिंबाचा रस आणि थोडं दही आपण वापरणार आहोत. दुसरी अजून एक मेथड आहे की खारं पाणी आहे. खाऱ्या पाण्यात हे मॅरिनेट करण्यापूर्वी जर चिकन ब्रेस्टचे पीसेस तुम्ही 1 तासभर जरी ठेवले ना, तरी ते तळल्यानंतर त्यातलं जे रस आहे किंवा ते असं सॉफ्ट ज्युसी व्हायला मदत होते. आता यामध्ये घालूयात पुढचे मसाले. लाल तिखट 1 चमचाभर लाल तिखट, चवीपुरतं मीठ. मिठामुळे हे छान ब्रेकडाऊन व्हायला मदत होते. चिली सॉस, सोया सॉस चमचाभर आणि मिरपूड 2 ते 3 चमचे. दही मिसळून घ्यायचं आहे. आता हे छान मिसळून झालं आहे आणि बघू शकाल काय सुरेख रंग आलेला आहे, कमाल दिसतंय. आता यावर झाकण ठेवूयात. शक्य असल्यास रात्रभर मॅरिनेट करून घ्या आणि जेव्हा तळायचे पॉपकॉर्न करायचं त्याच्या 1 तास आधी बाहेर काढून ठेवा. बरं तितका वेळ नसेल तर मग कमीत कमी 2 ते 3 तास तरी रूम टेम्परेचरवर छान मॅरिनेट करून घ्या. चला आता 1 अंड इथे बाउलमध्ये फोडून घ्यायचं. यामध्ये थोडंसं मीठ घालायचं, अगदी चिमूटभर. मिरपूड फेटून घ्यायचं. अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा. आता हे अंड घालणं अगदीच गरजेचं आहे. आता हे चिकन इथे मी 3 तास मॅरिनेट करून घेतलेलं आहे. बघा छान दिसतंय. आता यामध्ये हे फेटलेलं अंड घालायचं आणि हे एकत्र मिसळून घ्यायचं. या अंड्यामुळे याला कोटिंग खूप छान येतं. जे चिकन पॉपकॉर्न आपण करणार आहोत ना. चला आता हे बाजूला ठेवूयात. इथे एक बाउलमध्ये मी 1 कप मैदा घेतलेला आहे. यामध्ये पुन्हा घालूयात अर्धा चमचा लाल तिखट, चवीपुरतं मीठ म्हणजे या आवरणाला पण चव छान येईल, आणि मिरपूड. मिसळून घ्यायचं. की काय करायचं, हे चिकनचे पीसेस घ्यायचे, 1-1 पीस उचलायचं आणि यामध्ये कोट करायचं.
यात काढून घेऊयात. आता याच प्रकारे सगळे हे चिकनचे पीसेस मैद्यामध्ये घ्यायचे आणि घोळवून घ्यायचे. आता इथे एक कोटिंग आपलं झालेलं आहे, छान दिसतंय. पण आपल्याला डबल कोट करायचं म्हणजे ते परफेक्ट असं क्रिस्प टेक्स्चर येतो. तर इथे काय करायचं, इथे ना बाउलमध्ये बर्फाचं पाणी घेतलंय. या पाण्यामध्ये, बर्फाच्या पाण्यामध्ये चिकनचा पीस पटकन बुडवून काढायचा आणि लगोलग मैद्यात छान असा घोळवून घ्यायचा आणि असं त्याला मैदा लावून घ्यायचा, म्हणजे मैदा तेलात सुटणार नाही. चिकन पीस घ्यायचा, पटकन बर्फाच्या पाण्यात डीप करून लगोलग या घोळामध्ये मिसळून घ्यायचं मैद्याच्या. छान याला कोटिंग द्यायचं आणि जास्तीचं पीठ काढून घ्यायचं. चला, इथे सगळे चिकन पीसेस तयार केलेले आहेत. आता तुम्ही हे 2 दिवस फ्रीजमध्ये ठेवू शकता, म्हणजे हे असंच करून कवर करून फ्रीजमध्ये कोट करून ठेवू शकता. पण जास्त दिवस देखील ठेवू शकता. झिपलॉकच्या बॅगेमध्ये हे कोट करून स्टोअर करून फ्रीझरला जर ठेवलं, डीप फ्रीझरला, तर हे 3 महिने छान राहतं. फक्त जेव्हा करायचं आहे, तळायचं तेव्हा 1 तास आधी रूम टेम्परेचरला काढून ठेवा. आता प्रोटीन रिच कुठलाही पदार्थ असेल ना, तो कायम मोठ्या आचेवर तळायचं. मग ते चिकन असो, मटन असो, पनीर असो, फिश असो, सोया असो, कुठलाही ज्याच्यामध्ये जास्त प्रमाणात प्रोटीन आहे, मोठ्या आचेवर तळायचं. म्हणजे त्याला आतमधल्या त्याचा जो रसरशीतपणा आहे तो तसाच राहतो आणि बाहेरनं मस्त क्रिस्पी होतं. मोठ्या आचेवर कडकडीत तेल तापवून घेतलंय, आता तळूयात. अगदी कच्चं तापलेलं तेल आहे, यामध्ये हे पीसेस घालूयात आणि मोठ्या आचेवरच तळायचं. आज अजिबात मंद करायची नाही. चला, साधारण 5 मिनिटं हे तळून घेतलेले आहेत चिकन पॉपकॉर्न. बघा काय सुरेख रंग आलेला आहे. वा वा वा, क्या बात. आता हे काढूयात. टेक्स्चर पण बघा कमाल आलेलं आहे, जसं आपल्याला विकत मिळतं त्याच्यापेक्षाही भारी रंग आणि टेक्स्चर आलं. आता खाणार असाल तर तव्यातून ताटात, नाहीतर असं जाळीवर. पुढची बॅच पण तळायची. पुढची बॅच पण तयार आहे. वा, कमाल. हे बघा काय सुरेख रंग आणि टेक्स्चर आलाय, एकदम कुडकुडीत झाला. हे बघा, चला फोडून दाखवते. फार गरम आहे. हा हा हा, आतमध्ये बघा, आतमध्ये रसरशीत आहे, कुठेच डेन्स झालेलं नाही आहे, पण बाहेर ना एकदम कुरकुरीत आहे. चला, याचा एक पीस पण दाखवते. हे बघा, वा वा. म्हणून मॅरिनेट करणं अगदी गरजेचं आहे. मंथन आत्ता शाळेतून आलेला आहे, खायचं त्याचं फेवरेट आहे आणि विदाऊट सॉस नाही खात. अप्रूव्ड बाय मंथन. छान आहे. चिकन पॉपकॉर्न म्हणा, फ्राईड चिकन म्हणा, कमाल दिसतंय. जबरदस्त. बाहेरून एकदम कुरकुरीत, आतमध्ये एकदम रसरशीत, अजिबात ड्राय किंवा डेन्स लागत नाही खाताना हे फ्राईड चिकन. आणि म्हणजे पटकन तयार होतं, फार त्याला साहित्य लागतं वगैरे असं नाही. कॉर्नफ्लॉवर पण आपण घातलं नाही, फक्त मैदा घालून केलेलं आहे, न ब्रेड क्रम्ब आहेत. हा, रेसिपी आवडली तर पटकन लाईक, कमेंट, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात. तर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.